नमस्कार. तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा एकदम 3 स्टार, 5 स्टार अशा हॉटेलमध्ये वगैरे जाता, तेव्हा तिथे तुमचा फीडबॅक नक्की मागितला जातो. इ तुम्ही फिरायला केशरीतून, वीणातून जा, तुमचा फीडबॅक अवश्य मागितला जातो. कारण काही चुका होत असतील, तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतःमध्ये बदल करून चुका कमी करायच्या आहेत. हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. तसंच मी एका टूरमधून गेले होते. मी नाव मुद्दामून घेत नाही, की तो मुलगा खूप तरुण होता. त्याला एक नवीन प्रयोग ठीक आहे आणि महाराष्ट्रीयन होता. पण त्याच्याबरोबर आम्ही गेलो होतो हे पुरी वगैरे. आणि जे त्याने पहिल्यांदा त्याने ग्रुप बनवला होता, त्या ग्रुपमध्ये सतत आम्ही विचारत होतो की तुझं प्लॅनिंग दे व्यवस्थित आम्हाला. तर देतो म्हणायला पण दिलं नाही त्याने. प्रोग्राम असा व्यवस्थित दिला होता त्याने. पहिल्यांदाच जेव्हा ॲडव्हर्टाईजमेंट घातली तेव्हा 2-3 महिन्यापूर्वी, ह्या तारखेला इथे, ह्या तारखेला इथे, ह्या तारखेला. पण कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे ह्याचं काही नाव वगैरे दिलं नव्हतं. तर त्याची आम्ही बरीच जणं डिमांड करत होतो, पण दिलं नाही त्याने. आणि तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की आम्ही 2-2 तास हॉटेलच्या बाहेर फक्त हे रूम अलॉटमेंट नाही म्हणून आम्ही थांबलेलो असायचो. हा 2-4 तासाचा म्हणजे फक्त भोज्य आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी नेलं. अरे नेलं, पण ना धड आराम. कारण आम्ही बाहेरच काही हॉटेलमध्ये तर आतमध्ये पण नव्हते घेत. बाहेरच लॉबीमध्ये सारखं आम्ही जिन्यासारखं आहे त्या जिन्यावर वगैरे सामान घेऊन बसलेलो असायचो. तर ही त्याची ड्युटी नव्हती का, की त्याने तिथे नेण्याआधी रूम्स प्रत्येकाच्या नावाने व्यवस्थित केलं पाहिजे. आम्ही गेल्या गेल्या तिथे आम्हाला रूम मिळायला पाहिजे ते. ह्या त्याच्या अशा अनेक त्याने चुका केल्या. बरं असू दे, नवीन आहे, चुका होऊ शकतो. एक खूप वाईट त्याने केलं म्हणजे 2 बायका आल्या होत्या. अगदी विवाहित होत्या आणि फक्त बायका होत्या. आणि हा जसा काय फक्त ह्या दोघींनाच घेऊन आल्यासारखा त्याची त्यांनी सांगितलंही असेल की किंवा घरच्यांनी सांगितलं असेल की आमच्या बायकाच पाठवते, तर तुम्ही लक्ष ठेवा. पण तू फक्त त्या दोघांची जबाबदारी नव्हती घेतली ना, तू बाकीच्यांची पण घेतली होती. तर तुझी ड्युटी होती की बाकीच्यांना पण द्या. पण त्याचा फक्त आणि फक्त नजर त्या दोघींवरच. आणि जिथे होईल असं म्हणजे आता काही बोटी शेअर करणं, कार शेअर करणं असा प्रकार व्हायचा, तिथे हा फक्त त्या दोघीबरोबर जिथे असेल, कमीत कमी माणसं त्याच्याबरोबर म्हणजे आमच्या टूरमधले, आणि ही दोघं तिघं असा प्रकार असायचा. इतका की तो सगळ्यांनाच खटकला. मी तोंडावर बोलते त्यामुळे मी त्याला हे आधी पण त्याला सांगितलं की तू फक्त दोघांना घेऊन आलेला नाही या टूरवर. आम्ही 5-50 लोकं आले आहोत, त्यांची पण जबाबदारी तुझ्यावरच आहे. फक्त स्माईल द्यायचा. आणि नंतर जेव्हा मी शेवटच्या दिवशी त्याच्यावर गाणंसुद्धा केलं, त्याने जशी आमची रिटर्नच्या बसमध्ये बसलो तसं त्या ग्रुपमधून सगळ्यात पहिलं मला डिलीट केलं. म्हणजे इट शोज की त्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची नव्हती. त्याला त्याच्या चुका होत होत्या, त्या चुका दाखवणं. म्हणजे मी हे मुद्दामून म्हणून तुम्हाला सांगितलं. छान नावाजले तुम्ही, ताजमध्ये जा, तुम्ही सयाजीमध्ये जा, कुठल्याही छान ह्याच्यामध्ये जा, त्यांचं इतकं नाव सुंदर असतं. पण ती लोकं फीडबॅक घेतात, तुम्ही लिहिलेलं ठेवतात, नोटबुक आहे त्यांच्याकडे, सगळं व्यवस्थित आहे. आणि इथे समोरून सांगते, बाळा तू हे चुका करतोयस, तर माझंच बरोबर आहे. आता VIP ट्रीटमेंट ज्याला देते त्यांनीही विचार करायला पाहिजे होता की आम्हीच फक्त पैसे नाही भरलेले आहेत, बाकीच्यांनी पण भरलेले आहेत. हे त्यांनी पण त्याला जागृत करायला पाहिजे होतं. पण कोणाला नको असते VIP ट्रीटमेंट? मिळते आहे म्हणून सगळे घेतात. पण हा व्यवसाय करणारा आहे, तर त्यांनी विचार केला पाहिजे. आणि हे मी मुद्दामून सांगते, महाराष्ट्रीयनच
हा व्यावसायिक होता, तरुण होता. ह्या चुका त्याला मी जेव्हा सांगितल्या, मी खटकले त्याला, मी वाईट वाटले त्याला आणि मला सगळ्यात पहिलं त्याने मला त्या ग्रुपमधून रिमूव्ह केलं. माझं नुकसान आहे का याच्यामध्ये, का त्याच्या व्यवसायाचं मध्ये होणाऱ्या चुका ह्या मी त्याला दाखवल्या, ह्या त्याने विचार करायला पाहिजे होता, हे मला आजही वाटतं. पण इलाज नाही आणि त्याला त्याच्या चुका त्या दिवशी त्याला तेव्हा सांगत होते मी. आणि बाकीचे त्याच चुका त्याला मागून हे करत होते आणि मी त्याला जाऊन प्रत्यक्ष सांगत होते आणि मी त्याला सांगत होते, माझ्याबरोबर एवढ्या लोकांचं व्ह्यू आहे, तू हे चुकू नकोस, उद्या तू व्यवस्थित राहा, एवढं सांगत होते. तरीसुद्धा त्याने तेव्हा तिकडे त्यांना काहीच नाही केलं. फक्त जसं आम्ही रिटर्नच्या गाडीत बसलो, सगळ्यात पहिला मला रिमूव्ह करायचा रिमूव्ह केला त्याने. नुकसान कोणाचं आहे हा कारण मी मान्य करते, त्यालाही अनेक गिऱ्हाईक असतील, मलाही अनेक टूरच्या कंपन्या असतील, पण तुला सतत सातत्याने मिळणारे गिऱ्हाईक हवे आहेत का, आला 4 दिवस हे पाहिजे, हे त्याने विचार करायला पाहिजे होता. तुम्ही माझं ऐकते त्याबद्दल मी खूप आभारी आहे.